तो ऐकलंय मध्ये कायला राहिले मग जायचं तो नाही ऐकलं मी ऐक जण ठेव नाही तर मी आज मा भावाचा अंगठा सुद्धा घेतला नसता. गाडी पळती बुर्र 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 बुर्र. पॅन्ट घालायची ना बाई. या येड्यानी तर पार नको नको केलंय. या अशी पायदास आहे ना जन्माला यापेक्षा ना आधीच गेली ती बरी बाई. मान आले पोट चावून आले एक तर पोट चावून आले ग. काय करावं या येड्यानीच घाल केली असेल. हा मला आहे ना एक तास पोट चावून आलंय. थांब आता आहे ना यांना सांगते. हो मी काय म्हणते पहिले माणूस कुठं गेले काय करतो काय पहिले इकडे या. झोपेल होतो ते झोप तिकडे नंतर करा. एवढी लाईट लावून दे ना मला. हा काय कर अरे काय झालंय येडा सांभाळून सांभाळून तिला संडासात पाकिती घाण केली. काय ते संडासात घाण पाकिती केली. सांगा इकडं कसं पास जवळ जाऊन पाना जवळ जाऊन पाना. हा याला काय एवढं कळत नाही ये का. बाबू. हा वर वर ह्या बाजूला वर हागून ठेवलंय. सारा वास सुटलाय मला. एक तर पोट इतकं चावून आले आणि तिला पाती घाण म्हणजे मी आहे संडासात. बरं आता पाणी मारून घे ना आता. कोण तुम्ही मारा तुमचा भाऊ येतो मी नाही हा का? मारा. इकडे मला इतकं पोट दुखू राहिलं माझ्या अरे बाता काय ते येडच आहे. पहिलं पाणी टाका धबाधब टाका. मला जायचंय लगेच टाका. येडाच आहे म्हण. अरे येडच आहे शेवटी ते. येडाय त्याला खायचं आणि हागायचं बरं कळतं कसं. हा ना? हा, पाय पास झालं बाय. नाही संडासात नीट बसता येत बाजूला बसलाय कळत नाही का सारे मासे चाल बरं त्याच्याकडे. हा मला असं उलटी सारखं ओर राहिलं. चाल ना त्याच्याकडे. काय चाल ना तिकडे ना. मी ना आता बाई थांब आले तुम्ही चला. मी ना बाहेर जाते. आता मला एक तर आवरा ना. आईला लय डोक्याला ताण झाला भाऊ. हे काय असं करते का रे. ए शिरप्या तू बाथरूम मध्ये हागायला घालता का. हा अरे मग त्याच्यात पाणी नाही टाकता आलं का. हा मी नाही टाकलं पाहिजे. आईला काय मान नालायक माणूस आहे रे तू. हा ये मी बांगडे घेतलं. तू बांगडे गेले तर तळे गे. अरे पण ते हागायला जातात तुला कळत आहे का. तू भाऊजाई गेली आता. हा तिनं पाहिलं. हा पाणी टाकायचं. हे या बाय इकडे या तुम्ही. आता काय नाही नाही इकडे एक सांगायची मला. काय बसा इकडे खाली. या बाय आता आहे ना तुमचे आईबाप होते ना तवर ठीक होतं. त्याला सांभाळ ती म्हातारी सगळं करायची. काय आता आहे ना मी काय मागता घेईल नाही त्याच्यावाला तुम्हाला सांगते. पहिले याचा काहीतरी बंदोबस्त करायचा. आणि या बा त्याचं नाव आहे ना जमिनीत लागेल ना म्हातारी गेल्याच्या नंतर ते नाव आहे ना कट करायचं. ती जमीन आपल्या नावा करून वहिनी, घ्यायची. चटणी आणि सुद्धा याचा आहे नाही. ना बंदोबस्त याला एखाद्या डोंगरावरून लुटून द्या. चटणी सुद्धा घ्या. अरे ती कस काय नेसू देईल तुला चेड्डी. तुला नेसता येत नाही का. खायचं कळतं का. हा खायचं कळतं जर. हागायचं कळतं चडी नेसायचं नाही कळत का. आईला लयच अवघड आहे तवा लय. तर आणि तुम्ही करा त्याला रोजच्या डॅनी जा. मी रिकामी नाही ग बाई. आ तू नको टेन्शन घेऊ करा मला हे पाहून पाहून मला असं वाटतं वरकर वरकर. हा उद्या सकाळ तुम्हाला सांगते आपले पोरं मोठाली झाले. हे असं पाहून त्या पोराला स्वतःशीच वळणं लागत आहे. ही घाण काय पोसायची पण मी म्हणते. बरं आता शांत आहे बरं जिथं. त्याला कवडीची अक्कल नाही. गडीत काय तर बावलेच घेऊन बसत. गडीत काय लहान पोरांच्या गाड्याच घेऊन बसल. काय संडासात वरच हागल. हे थोडे चाळे आहे का त्याच्यावाले. अगं मग आता शेवटी ते येडच आहे. येडच आहे बरं माझ्यासाठी ठेवलंय ते. ते शान असतं ते असं करतं का. चाळीन. चेन लाव का चेन माको घेतो लावून आता.
हे आईला लय अडाण केला तो आड्या हे आई बापा मागच काबर नाही गेला तू गाडचा बरं राहिला माझा जीव खायला. ते त्यांचं एकपट म्या केलं असतं पण हे नको बाई. हे येड्याची गाठ पडली ना बस इकडे हे बस. कठीण झाले. नाही ते खेळ तिकडे गपची बघ. बरं मी काय म्हणते हा आता आहे ना दादा मला बायको पाहिजे. अरे गप रे काय म्हणतो बायको बायको करायची? पाहिजे म्हणते आता काय करायचं. हा बायको बरं कळती कशी हागायला. बायको काल लागत तुला ते संडासात पाणी नाही टाकता आलं का हा तुला बायको काल लागत ते नाही का असं लग्न करते तसं लग्न करायला. मी काय म्हणते त्याला ठेक जायचं हा 4 रुपये कबूल करायचे त्याला आणि याचं नाव लगेच ओढून टाकायचं. गोड बोलून अंगठा घ्यायचा. त्याला काही शिकेल नाही ते लिहिता येत नाही वाचता येत नाही येडं येते काय हा आजच्या आज जायचंय आजच्या आज काहीच बोलायचं नाही पुढं. आणि या बाय कागदपत्र झाले का मी मा पद्धतीने त्याचा बंदोबस्त करते. ही घाण आपल्या घरात ठेवायचीच नाही. शांत किती दिवस ते मला झाले बाकी सांगू नका. पहिले जा तुम्ही त्याला ठेका. अगे जिता जीव नको अगे कोणाचा बाय तळतळाट आपल्याला बवल बरं चांगलं नाही. अरे आपल्या पोटी एखादा असं झालं आपल्याच आपण फेकून दिला असतं का मी जाऊ साईडला. का मग मी तू जाऊ? सांग. मी जाऊ का अंगठी घेतली अंगठी. अरे भाऊ गप रे आता वहिनी बोलत ना गप ना तुला अंगठी घेतली. नाही 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 तूच सांग शांती आपल्या पोटी जरी एखादा असं झालं नसतं तर आपण फेकून दिला असतं का बाजूला. हा मग काय तुमचं म्हणणं काय आहे? मी याचं आयुष्यभर गोदवा काढायचा अरे का काय तुम्ही पाहिलं ना त्या संडासात कशी घाण केली होती. तुम्हीच पाणी टाकलं ना रोज मी बाहेर जाऊ का संडासला बरं मी त्याला समजून सांगतो. अरे गप ना तेव्हा बिलाली डोकेच तुमचं कसं कळत भाऊ हे डोकं इचरावा हा मला कधी म्हणलं का वहिनी असं का तो तसं? इचरायचंय का हा? कोणचं मा नाही इचरायचं. इचरतो वहिनी माझ्या डोक्यात काय वाणी पडल्या. बरोबर म्हणतोय तुला आई जरा तुमचा चष्मा घातला ते घ्या काढून. ए अरे चष्मा का लागायला तो नांबराचा आहे तो. तुम्ही पार डोक्यात दिवस येडवाणी करायला लागला तू आता. हा तर मी काय म्हणतो त्याची जमीन जागा काही कुठे जाणार नाही ती आपल्यालाच होणार आहे. त्याचं काही लग्न होणार नाही किंवा काही नाही. तिकडं पा तिकडं पा तिकडं पा आंघोळ करीत तर सुईचा एवढा मोठा साबणाचा वडा आहे तर साबण लावित पण नाही. तो काय पाठ त्याची कसू देत नाही. कोण मी नाही घासायला रिकामी. हा? तुम्ही घासा. दादा काय रे बागलात काय झाले उभा ना केवढू वाजायला बागला त्याच्या. मग तेव्हा मी काढू काय अगं नाही पण त्याला साबण बिबण लावून एवढी धर बरं केवढू उई धर काय आहे? उ अरे ओय का वाचडे काय बरं काय वय गे ती का तिला दाखवतो धरायला. अरे वाचडे नालाय का होय तिकडे जाऊ काढ होय 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 तिकडे तिच्याकडे गेलाय बरं गोचडे का ओय पाय. मी चाले मायर अरे नका म्हणजे मला सोडून चालली का तू आता हा का नका हे तुम्ही दोघं नकोय मला. हा ती गाण तर मी पोचणारच नाही बाई. मला त्याला भाकरी तापून खायला कसं कळत 10 भाकरी फार कुसकारून कालून मुलून खात ते अगं कसं येड्याला कळतं? येड्याला हार राहतोय तुला चांगली हा, माहिती आहे ना? येड्यांना आर राहतो. जादू केली मी. मी मारला काय चप्पल बूट काय आला ते असं मस्त दिसत. लय जेवण करायला लागले तू आता तुला मारेल आता शपथ. हा तू एक जागी बसणार आहे का आता बस 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 खाली इथे नालायक धरायचे काय. एक तर चांगले असं नाही तर नसले झाले ते पहिले हे झाला तवा दाबून टाकायचं ते आई बापाला नाही ना कळायला. आई आई कोणत्या आईला वाटत असं झालं म्हणलं मग येडं काय ना म्हणलं की मारून टाकी त्या का. अहो, पण हा दुसऱ्याला त्रास आहे ना मी किती त्रास काढू आता. म्हणजे असं राहते परक्याच्या कुठीच त्रास काढते आम्हाला माहिती त्याचा अनुभव आहे ना. तुम्ही त्याला टाका जा. हा तुला फक्त आवाज ऐका. तुला फक्त तेच अपेक्षा लागली फक्त त्याला टेकायचा आणि त्याचा अंगठा घ्या आणि त्याची जमीन आपल्या नावा करून घ्या तलाठी म्हणलं ना आणि तुला भाकर घालायची जेव येऊ राहिली. आता मी काहीच लिहून पुसून काही नाव कमी करणार नाही. कोरा कागदावर अंगठा घ्या वर आपण टाईप करून घेऊ बरोबर. कोऱ्या कागदावर घ्या अंगठा. मग ते एक काय साडीवर करायला काय चप्पल आहे का पायात फराची आहे. हाय माझ्या आपल्याची नका काळजी करू. हा आणि तिकडे ना डोंगरावून या अंगठा घेतला का आणि तिकडून खाली लोटून द्या. हा अरे एवढं पाप पुढं मी कुठं अहो मला लय वैताग आला आता लय वैताग आला मला. अगं पण एवढं पाप मी कुठं पेडू सांग. हा रोज त्याची घाण काढू राहिले मी माहिती अगं का. भाऊ मावले पाठ आगे हा रक्ताचं नाथ आहे आमचं. हा असं नाही करू काय तेव्हा त्याला वाचका आला पायवर लावलं ना मला खाजवायला त्यानं. अगं
अगं नाही, मला काय कर तुम्ही बसा. अगं इकडे ये. आजवीत बसा तुम्हीच डोकं त्याचं. ए अरे तू काय येणार करू राहिला तुला समजेल का गाडचं अरे तुझ्यामुळे माझी बायको निघून जाईल बरं अरे घालती आपल्याला इकडे तिकडून भाकरी बरं का इकडे तिकडून आपल्याला भाकरी घालती तेच भाग्य म्हण हां येऊ का हागून येऊ का परत आणि जाशील तर पाणी टाक जरा व्यवस्थित हां जर पाणी जर टाकेल नसलं ना आता तू ये ना पाणी टाक मागून. म्हणजे मग तू हा गायला मी पाणी टाकायला राहू का रे अरे त्याच्या वहिनीला वावरात जावं लागलं माहिती का बाहेर बाथरूम आहे तो घाण केली तर असं नाही करायचं वय जाय वय वय आणि लवकर ये पाणी बिणी टाक काय झोपत किडा आणि झोप मग हा आणि झोप व्यवस्थित मी काय मी चाले मायारा नाही नाही मला मा डोकं शांत करायचंय. मला काही सांगू नका समजावून ये आणतो ना. ना या बाय गाडवा पुढं वाचली गीता हॅलो. गोंधळ बरा होता. हा हॅलो तेव्हा ती फोन पाकाय घेतली. अरे येडच आहे ते येण्याच आहे पण मी किती दिवस काढू त्याची कदर. मी चालले आता तुम्ही ना तुम्ही सुधारती नाही. तुम्हाला म्हणलं त्याचा अंगठा घेऊन दे त्याला तिकडे घेतो ना, लुटून. घेतो ना, हा, घेतो ना काय अरे तर तुम्ही म्हणता मा भाऊ बसले त्याचं आणा डोकं खाली. कागद आणा नाही नाही बरा कागद आणणं जाईल ना घेते का मग तुम्ही? वय ना वय ना बरं. तूच घे ना टपक्याने ये ना आण लवकर काय रे काय करतोय हॅलो ते तुला आला फोन कोणाचा तरी आला येडायला सुद्धा फोन येते हा? अरे फोन तर नीट धर हा कोणता घेतलाय भाऊ अरे काय फोन आहे का काय आहे लयच येडवण करायला लागलं तू आता बिघडलं तू आता दिवसेंदिवस तुला येड्याची इस्पित म्हणून निवडा टाकेल बरं का मी हां ठाण्याला बकऱ्या ना तिथे भाकरी लोणचं सगळं त्याच्यात हागायला. सगळं तिकडे मोकळे तो सारखेच तिकडे त्याच्यात राहशील ना तू मग तुला नेऊन घालतो तिकडे मस्त आहे की आता झोपला काय शिरप्याव आईला काय वैताग आणला आहे ना मला पण याच्यामुळं माझी बायको तनपूर माहेरा निघून चालली हां एक तर काय राहते पाटाग राहते हे कोणाची मी काय म्हणते हां आणला का हा धरा उठवा द्या उठवा वाढ बोलून घ्या. मी सांगतो त्याला तू अंगठा घे त्याचा बरोबर तर मी बरोबर काम करतो ए शिरप्या उठ रे चल मी काय म्हणते उठू बस. भाऊजी उठा ना चहा प्यायला. उठ 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 चहा केला उठ शिरा दुधू हा दूध पाच आहे दूध पाच त्याला कुठून आणायचं याला? मग आपण सकाळी गाय दोयली ना मग गायचं दूध असेल ना बरं दूध देते उठा. दे दे जा दे गे बाय तुमच्या शिका आम्ही शिरा खायला शिरा उठ रे उठ शिरा खायला. उठ हा तुला दूध प्यायचं ना अगं बसा काय बोल नका. घे तो नाव सांग फेर अंगठा टिकी ते इकडं. हा हा हा? अंगठा पाहू अंगठा हात पाहू कसा. दे दे अंगठा दे वहिनीला तवाल्या जे काय करायला ते थांबा ना. हा काय वाचका आला काय लागला डोकं खाजवायला हॅलो किती चापटर हा भाऊजी तुमचा अंगठा पाहू अंगठा. दे 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 तो नाही हा 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 दे हा दे हा 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 दे. बया नखले वाढले ग नख काढू का. त्याच्या नका दे काढून नका दे काढून हा असं इड टेकवा सारखं तर मी ना हागून आलो पहिलं. अगोदर अरे पण इतकं काम होईल ना वहिनीचं दे दे इथं. मला हागायला आले. अरे मग जाय ना भाऊजी तुम्हाला ना सरबत लिंबाचा हा, हा. हा प्यायला देते सरबत. हा अंगठा पाहू अंगठा काय रे? कागदा पैसे आलो का लगे मोठं वळून घेतो बा. हा एवढं आहे मग ते. ते ना वाम बी दमा बॉटल वाम. हो तुम्ही घ्या बरं तुम्ही घ्या धरा. बरे पॅड घे इकडं हा टेको अंग टाक हा चल इकडं चल हा, ये आगो तू वय आणि ये दूध चहा दे हा हा दूध चहा दे बरोबर. काय रे हाणायचं तुला आता नाही जात. नाही का बस झोप मग खाऊ
बरं झालं हा? मी अंगठा घेत होते तर अंगठा गेली आणि मग पाय बरं. तुम्ही घेतला हात तर लगेच अंगठा दिला. अरे मग भाऊ आहे शेवटी कसं कळत आहे त्याला माहिती वहिनी काहीतरी डोकं लावत असेल. म्हणजे ते बरं कळत कसं आणि मग हा? येडे- आता आहे ना तुम्हाला सांगते ही येड नाही हे घाल येड आहे. हा का आता काय करा आपल्याला आपलं काम झालंय हा आता आहे ना याचा बंदोबस्त करा हा तिकडे येड्यांच्या याच्यात टाकून द्या याला. नाही याला डायरेक्ट ठाण्याला नेतो हा का येड्याच्या इस्पितळामध्ये टाकून देतो. घेऊन जा पण एकदाची जा पाहिजे. ते मलाच म्हणत होत मला तिथे जेवायला जाते म्हटलं मग हा का मला हागायची सोय म्हटलं तिथेच सगळं त्याला म्हणा लय भारी सारखं खायचं सारखं हागायचं तिथं तुला सगळं भेटेल म्हणा पंख्या खाली झोपाय भेटेल पंख्या खाली, हा. हा? मी चाले बाय आता आता आहे कुठं ना. आता कुठं याला पहिले काढून नाही तू कुठं चालली याचे पहिले कपडे भरीते आता. हा ते पिशी बरं वाटलं ते हा पहिली पिशी भरीते आणि लगेच तुम्ही तुम्ही जा वाटलं तर तुम्ही तिकडच राहा कुठं तिकडं तू अशी लाव का बारा बारा दोन तीन हा लाज नाही वाटली तुला कुशाला येण्याचा आगटा घेतला ना वर मध्ये तू जाय तिकडच हा म्हणजे मग बरोबर आहे ना एवढे दिवस नाही. गेलं त्याचं काय मग बाय नीट बोल तुला सांगता म्हणजे तू त्याच्यामुळे मला येणं चालू ते काय मग येडं हा? नाही. एखादा माणूस हुशार असा तर एवढ्या दिवसातच म्हातारा हा. नाव करून अरे येडे जाऊ दे नाही आई बाप त्याचे बिचारा त्याला कोण सांभाळे आपल्याशिवाय हा. हा? आणि मग मग पण आता तो सांभाळायचं. ऐकलं मी नाही, नाही, तो सांभाळायचं. ऐकलंय मध्ये काला राहिले मग जायचं नाही तो त्याला. ऐकलं मी ऐक जण ठेव नाही तर मी आज मा भावाचा अंगठा सुद्धा घेतला नसता हा ना. हा पण म्हटलं नको जाऊ दे शेवटी बायको आहे पोर आहे आपल्याला हे पटत आहे का? ए, हा? इकडे गेले पाहिजे हे पटत आहे? हा? हे, का आपली भाऊजाई आहे का भाऊ आहे आता येड्याला कळत तर मग त्याला काय कळत येड्याला भाऊजाई का कोण आहे का काय हे? तेवढं बरं कसा अंगठा कसं कागद पैसे आले गोळा करून मग ते घ्यायचा. प्रत्येकाला कळत ना का काय डोकं लावून राहिली वहिनी हा तेवढं बरं कळतं खायचं कळतं हागायचं कळतं वहिनी मला दूध पाजा ना. मी नाही दूध पाजारी का मी पहिली पिशी भरी ते आता हा आणि वरून मला माहिती तू तू जायचं सगळं हे आहे तुला का काय हे झालं काय ए उठ बस रे उठ बस उठ कपडे व्यवस्थित घे झटकून झटकून बांग बिंग पाठ जरा आणि तुला आता ठाण्याला नेऊन घाल तुम्ही अरे मा नाही तवाला बांग पाड मी काय म्हणते हा कपड्यांची पिशी भरली भरले का हा उचला चला घरात चहा घ्या आणि निघा चल रे हा चहा पे चल उठ येणार तो या आता अरे कांबा काढ ना तो पार याच्यामुळे ना आपल्याला येडं लागायची पाळी झाली हा याच्या आधी आपल्यालाच न्यायला लागेल एखाद्या याच्या मध्ये टाकायला हा मेंटल हॉस्पिटलला अगं आपलं झालं पण आपण कसं काय सांभाळलं आपल्या पोराच्या बायका आल्यावर कसं सांभाळतील का याला मा नका इसरू मा मस इसरेले माय नाही इसरायची गरज तवाला पाय किती माया करतो पाहिजे हा ना माया नाही करीत मग त्याला माहितीये ना आपल्याला खायला नाही भेटायचं वहिनी चांगलं चुंगलं करून गाली ती मग मा डोकं इसरीते बरं एवढं दादा मोठं वहिनी हे आलं. म्हणा मला प्यायची आता काय पेतो पाणी. पाणी दिलं नाही त्याला अजून अगं पाणी तर पाहिजे त्याला शेवटचं त्याला पाणी चहा सगळं देते शेवटचं आणि लगेच जाळ करा त्याच्यावाला हा चला चल ए चल घे एकदाच पिऊन घे बरं तू हा नको नको करून सोडलं पार हा अरे पिवडे एवढं चालतात केलं. ये रे ये आणि पहिले चाल बरं ठाण्याला तुला नेऊन घालतो